नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपनी जॉब पक्की या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर येणाऱ्या रेल्वे ग्रुप डी आणि टी-ई-टी 2026ची जर तुम्ही तयारी करताय, पण नेमकं काय वाचायचं, कोणते प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायचे, एक्सपेक्टेड एम-सी-क्यू कुठून राहायचे, असा प्रश्न पडतोय. म्हणून मित्रांनो, आता तुमची काळजी संपली, कारण आपण घेऊन आला आहे तुमच्यासाठी एकमेव कम्प्युटर क्लासेस. तर या क्लासेसमध्ये आपण मित्रांनो ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहोत. तसेच एक्सपेक्टेड एम-सी-क्यू प्रॅक्टिस क्वेश्चन घेणार आहोत आणि हे संपूर्ण क्वेश्चन्स मराठीमध्ये आणि अगदी सोपं मार्गदर्शन राहणार आहे. एक्झाम पॅटर्ननुसार स्मार्ट प्रिपरेशन आपण कसं करायचं हे पण यामध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज मी सांगणार आहे असे प्रश्न जे 2026च्या परीक्षेत थेट दिसू शकतात. म्हणून मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचे प्रश्न असेल ते कमेंटमध्ये टाका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत संगणकाचा इतिहास. तर मित्रांनो, संगणकाचा इतिहास म्हणजेच काय? तर संगणक कधीपासून वापरायला सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत संगणकामध्ये कोणते चेंजेस झाले, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच संगणकाचे प्रकार काय, मेमरी स्टोरेज काय, याबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो, आपण या चॅप्टरवर येणारे एम-सी-क्यू जे 2026च्या रेल्वे ग्रुप डी आणि टी-ई-टीमध्ये हेच प्रश्न दिसू शकतात. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीचा काळ म्हणजेच प्राचीन काळ. तर संगणकाची सुरुवात ॲबॅकस या मोजणीच्या साधनापासून झाली. त्यानंतर पुढे चार्ल्स बॅबेज यांनी आधुनिक संगणकाची संकल्पना मांडली. म्हणून त्यांना फादर ऑफ कम्प्युटर असे म्हटले जाते. 1940च्या दशकात इलेक्ट्रॉनिक संगणक विकसित झाले आणि चार्ल्स बॅबेज यांनी ॲनालिटिकल इंजिनचा शोध लावला. त्यामुळेच त्यांना संगणकाचे जनक पण असे म्हटल्या जाते. तर मित्रांनो, आधी ॲबॅकस हे मोजणीसाठी यूज करायचे. त्यानंतर पास्कलाइन हे पहिले गणना करणारे साधन वापरल्या गेले आणि त्यानंतर ॲनालिटिकल इंजिन जे चार्ल्स बॅबेज यांनी शोध लावला. त्यानंतर मित्रांनो, 5 पिढ्या ह्या संगणकाच्या तयार झाल्या. तर मित्रांनो, पहिली पिढी जी ज्यामध्ये प्रचंड आकार होता संगणकाचा आणि व्हॅक्यूम ट्यूबवर आधारित होती आणि यामध्ये काय होत होतं, जास्त उष्णता निर्माण होत होती. त्यामुळे मित्रांनो, याचे जे उदाहरणे आहे ते ENIAC आणि युनिवॅक हे लक्षात ठेवा, हे एक्झाममध्ये येतात. हे 2 जे आहे कॉम्प्युटर हे काय झाले, निर्माण झाले पहिल्या पिढीमध्ये. तर पहिल्या पिढीमध्ये मित्रांनो व्हॅक्यूम ट्यूब हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि ENIAC हे इम्पॉर्टंट आहे, या कॉम्प्युटरचे नाव आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी पिढी जी लहान आकार होते आणि त्यांचा काय वाढला, वेग वाढला आणि यामध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, ट्रान्झिस्टर काय वापरल्या गेले, तसेच वीज पण कमी वापरली आणि याचं जी स्पीड ऑफ कम्प्युटर होती ती खूप जास्त होती. तर मित्रांनो, दुसऱ्या पिढीमध्ये इम्पॉर्टंट आहे, लहान आकार, वेग वाढला आणि इम्पॉर्टंट ट्रान्झिस्टर वापरल्या गेले. त्यानंतर संगणकाची तिसरी पिढी आली मित्रांनो, ज्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट आय-सी म्हणजेच सिलिकॉन चिप काय गेले, संगणकामध्ये वापरल्या गेले. जे अधिक कार्यक्षम होते, ज्यांची स्पीड होती ती काय होती, जास्त होती. त्यानंतर चौथी पिढी आली मित्रांनो, ज्यामध्ये मायक्रो प्रोसेसवर आधारित होते. जे आपण वैयक्तिक संगणक वापरतो, लॅपटॉप, कॉम्प्युटर, डेस्कटॉप, ज्यामध्ये काय आहे, मायक्रो प्रोसेसर आहे. ही अत्यंत फास्ट आहे, ज्यामध्ये आपण पर्सनल कॉम्प्युटर पण म्हटलं जाते आणि लॅपटॉप युग इथून सुरुवात झाली. त्यानंतर मित्रांनो, 5वी पिढी जी 1980 आणि आतापर्यंत जी आहे करंटमध्ये, त्यामध्ये 5वी पिढी. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नॅनो टेक्नॉलॉजी वापरल्या गेले. तर हा संपूर्ण संगणकाचा काय आहे, इतिहास. त्यानंतर मित्रांनो, पाहायला गेलं तर संगणकाचा आता परिचय बघू. म्हणजे संगणक म्हणजे काय, संगणकाची फुल फॉर्म काय आणि इतिहास शोध यावर थोडं ठीक आहे. तर संगणक म्हणजे काय मित्रांनो, हे सगळ्यांना माहीत आहे, सगळे यूज करतात. पण बघूया, संगणक हे काय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे काय कच्च्या माहितीवर म्हणजेच डेटावर काय करते, प्रक्रिया करते आणि आपल्याला अर्थपूर्ण काय निकाल देते. जसं इमेजमध्ये दिलं आहे बघा, आपण इनपुट देतो कीबोर्ड आणि माऊसनी आणि सीपीयू जे काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, यामध्ये काय होते, प्रोसेस होते आणि आपल्याला काय मिळतो, आउटपुट मिळतो. जसे की आपण बघा, एखादी एक्सेल शीट ओपन केली, आपण कीबोर्डने इनपुट देतो, सीपीयू काय करते, ते ॲप्लिकेशन प्रोसेस करते आणि आपल्याला आउटपुट मिळते, कंप्लीट एक्सेल शीट क्रिएट करून मिळते.
त्यानंतर मित्रांनो बघूया कम्प्युटरचा फुल फॉर्म. फुल फॉर्म कम्प्युटर हे खूपदा विचारल्या जाते. तर कम्प्युटर COMPUTER, तर सी फॉर कॉमनली म्हणजेच सामान्यतः, ओ म्हणजे ऑपरेटेड चालवले जाणारे, एम म्हणजे मशीन यंत्र, पी म्हणजे पर्टिक्युलरली विशेषतः वापरले जाणारे, यू फॉर यूज फॉर वापरले जाणारे, टी फॉर टेक्निकल अँड तांत्रिक आणि ई फॉर एज्युकेशनल, आर फॉर रिसर्च म्हणजे संशोधन. तर यामध्ये ई विचारला जाते एज्युकेशनल, आर फॉर रिसर्च, ठीक आहे, ओ फॉर ऑपरेटेड, हे मॅक्सिमम विचारले जातात. तर हा संपूर्ण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर संगणकाचा इतिहास आणि शोध तुम्हाला सांगितलं. ॲबॅकस म्हणजेच मनीपाटी, जी सुरुवात मानवाने गणना करण्यासाठी केली होती. त्यानंतर चार्ल्स बॅबेज जे संगणकाचे काय आहे जनक आहे, ज्यांनी 1837 मध्ये ही काय संकल्पना मांडली, जवळपास 1840च्या शतकात. म्हणूनच त्यांना संगणकाचे जनक काय म्हटल्या जाते. त्यांनी ॲनालिटिकल इंजिनचा पण शोध लावला. त्यानंतर लेडी ॲडा लव्हलेस हे काय पहिला प्रोग्रामर आहे. आता कम्प्युटर चालवासाठी काय करावं लागते, प्रोग्रामिंग केलं जाते, ठीक आहे. आणि त्यामध्ये डिफरंट प्रकारच्या लँग्वेजेस जावा, C++ या यूज केल्या जाते आणि आपण प्रोग्राम करतो. प्रोग्राम केल्यानंतर तो प्रोसेस होतो आणि आपल्याला आउटपुट मिळते. हे समोर तुम्हाला सांगणार आहे. तर या काय आहे पहिल्या प्रोग्रामर आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर एनॅक मी सांगितलं तुम्हाला, हे आधुनिक संगणक आहे जे 20व्या शतकात वापरल्या गेलं, ठीक आहे. एवढं लक्षात राहील. चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, कमेंट करा. जे नाही समजलं त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी घेऊन येणार आहोत. चला समोर चला. त्यानंतर मित्रांनो संगणकाची कार्यप्रणाली आणि संगणकाचे प्रकार. इकडे लक्ष द्या. संगणकाची पर्यावरण म्हणजे संगणक कसं काम करतं, त्याचा वर्किंग प्रिन्सिपल काय आहे. तर बघा इनपुट डिव्हाइस आहे, त्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस आणि प्रोसेसिंग डिव्हाइस आहे. तर इनपुट आपण कशाद्वारे देतो, कीबोर्ड आणि माऊसद्वारे आपण काय करतो, माहिती काय करतो संगणकाला देतो. आता सपोज आपण गुगल क्रोम नावाचं ब्राउझर ओपन केलं, त्यामध्ये आपण कीबोर्डद्वारे टाकतो www.youtube.com, आपण काय दिला इनपुट दिला. त्यानंतर काय इंटरनेट आणि सीपीयू दोनों काय होते यूज होते, म्हणजेच काय होते प्रोसेस होते. आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे यावर काय होते माहितीवर काय होते प्रक्रिया होते. आणि आपल्याला सर्व्हर म्हणून काय मिळतं आउटपुट मिळतो, म्हणजे प्रक्रिया झालेली माहिती मॉनिटर किंवा प्रिंटद्वारे आपल्याला दिसते. मग आपल्याला मॉनिटरवर दिसतो, यूट्यूब दिसतो, मग आपण व्हिडिओवर क्लिक करतो जसं आपल्या चॅनलचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला संपूर्ण व्हिडिओ काय दिसतो. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे संगणकाची काय असते कार्यप्रणाली. त्यानंतर स्टोरेज डिव्हाइस, आपल्याला ती माहिती कुठेतरी स्टोअर करून ठेवावी लागेल. तर त्यासाठी काय आपल्याला आणि ती माहिती भविष्यासाठी आपल्याला उपयोगी पडली पाहिजे, म्हणून आपण हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह ही काय स्टोरेज डिव्हाइस आहे जे समोर येतील. तर यामध्ये आपण काय करतो स्टोअर करून ठेवतो. आता बघूया संगणकाचे प्रकार. मग संगणकाचे कितीतरी प्रकार असेल. मग काय पहिला प्रकार आहे मित्रांनो मायक्रो कम्प्युटर, जे म्हणलं मायक्रो संगणक. तर मायक्रो मीन्स लहान, जे आपण रोज वापरतो जसे डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, ही काय आहे मायक्रो कम्प्युटर आहे, ठीक आहे. लक्षात राहील तुमच्या, मायक्रो मीन्स लहान आणि जे आपण रोज वापरतो हे विचारलं जाते. त्यानंतर मिनी संगणक म्हणजे मध्यम आकाराचे, छोट्या कंपन्यांमध्ये काय करते वापरल्या जाते, ठीक आहे. मिनी संगणक मध्यम आकाराचे छोट्या कंपन्यांमध्ये काय करते वापरले जाते. त्यानंतर मेन फ्रेम कम्प्युटर, मेन म्हणजे खूप मोठे आणि काय असते खूप वेगवान असते. बँका आणि सरकारी विभागात मोठ्या डेटासाठी काय वापरले जातात. त्यानंतर सुपर संगणक जगातील सर्वात शक्तिशाली, जे कशासाठी वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामान अंदाज, अंतराळ संशोधनासाठी वापरले जाते. आणि भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कोणता आहे, परम. कोणता आहे, परम. परम हा काय आहे पहिला सुपर कम्प्युटर, ठीक आहे. लक्षात राहील. चला तर आता बघूया यावरचे संपूर्ण MCQ, ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. तर चला, संगणकाच्या कार्यप्रणालीचा योग्य क्रम कोणता, म्हणजेच काय संगणक कसं काम करतं, कसं ते वर्किंग करतं. तर ऑप्शन ए प्रोसेस होते आधी, की आउटपुट होते आधी, की इनपुट होते आधी. बी इनपुट होते प्रोसेस होते आउटपुट होते, की सी आउटपुट होते इनपुट होते प्रोसेस होते, आणि डी इनपुट होते आउटपुट होते प्रोसेसला कमेंटमध्ये मला सांगा. तर याचं करेक्ट उत्तर काय राहील मित्रांनो, ऑप्शन नंबर काय राहील, ऑप्शन नंबर बी. आधी काय होतं आपण इनपुट देतो कशाद्वारे कीबोर्डद्वारे, मग प्रोसेस होते
सुपिरियर आहे आणि मग काय आपल्याला आउटपुट मिळतं मॉनिटर किंवा डेस्कटॉपवर आउटपुट मिळतो. म्हणून संगणक प्रथम माहिती घेतो इनपुट, त्यानंतर प्रक्रिया करतो प्रोसेस आणि शेवटी निकाल देतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न 2 कम्प्युटर या शब्दातील ईचा अर्थ काय होतो? काय होईल मित्रांनो? मी सांगितलं आधीच. ए इलेक्ट्रॉनिक, बी एनर्जी, सी एज्युकेशनल, डी इंजिनिअरिंग. तर याचं करेक्ट उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर सी एज्युकेशनल. प्रचलित फुल फॉर्मनुसार ईचा अर्थ काय होतो? एज्युकेशनल, शैक्षणिक असा होतो. त्यानंतर प्रश्न नंबर 3 ॲनालिटिक इंजिनचा शोध कोणी लावला? तर ए लेडी एडा लवलेस याने कशाचा लावला होता? प्रोग्राम. ठीक आहे. चार्ल्स बेबेज, ऑप्शन सी जॉन हॅरिसन, डी आयझॅक न्यूटन. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी चार्ल्स बेबेज यांनी 1837 मध्ये यांनी काय ॲनालिटिकची संकल्पना मांडली. म्हणूनच त्यांना संगणकाचे जनक असे म्हटल्या जाते. लक्षात राहील? ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 4 जगातील पहिली प्रोग्रामर कोणाला मानले जाते? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? सांगा लवकर कमेंटमध्ये करा. ऑप्शन नंबर ए लेडी एडा लवलेस. ठीक आहे. यांनी काय इंजिनचा शोध लावला, पण या काय पहिल्या प्रोग्राम होत्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 संगणकाचा मेंदू ब्रेन ऑफ कम्प्युटर कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? ए मॉनिटर, बी कीबोर्ड, सी सीपीयू, डी माऊस. तर याचं करेक्ट उत्तर काय राहील? ऑप्शन नंबर सी सांगा. सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सर्व माहितीवर प्रक्रिया आणि नियंत्रण करतो, म्हणून त्याला संगणकाचा काय म्हटलं जाते? मेंदू म्हटल्या जाते. त्यानंतर प्रश्न 6 डेस्कटॉप आणि लॅपटॉप कोणत्या प्रकारचे संगणक आहे? आपण आधी घेतला आहे थेरीमध्ये. काय आहे ते? सुपर संगणक आहे का? नाही. मेन फ्रेम कम्प्युटर आहे का? नाही. मायक्रो संगणक आहे का? की मिनी संगणक आहे? कोणते आहे मग? डेस्कटॉप आणि लॅपटॉप म्हणजे छोटे म्हणजेच मायक्रो. हे कोणते आहे? मायक्रो, जे वैयक्तिक वापरासाठी बनवलेल्या छोट्या संगणकांना मायक्रो संगणक म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 हवामान अंदाज व अंतराळ संशोधनासाठी कोणता संगणक वापरला जातो? कोणता वापरला जातो? ऑप्शन नंबर लवकर सांगा. ए सुपर संगणक, बी मिनी संगणक, सी लॅपटॉप्स, डी स्मार्टफोन. तर काय? सुपर संगणक. सुपर संगणक हे जगातील सर्वात शक्तिशाली संगणक असतात. कठीण वैज्ञानिक कार्यांसाठी वापरले जातात. ठीक आहे. हे आपण घेतला आहे आधी पण. त्यानंतर प्रश्न 8 माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी काय वापरले जाते? ए माऊस, बी प्रिंटर, सी हार्ड डिस्क, डी मॉनिटर. कायमस्वरूपी साठवण्यासाठी आपण स्टोरेज डिव्हाइस वापरतो. त्यामध्ये स्टोरेज डिव्हाइस कोणता आहे? ऑप्शन नंबर सी हार्ड डिस्क. हार्ड डिस्क हे स्टोरेज डिव्हाइस आहे. माहिती भविष्यातील वापरासाठी सुरक्षित साठवल्या जाते. तसेच कोणता आहे? पेन ड्राईव्ह आहे, बरोबर. फ्लॅश ड्राईव्ह आहे, हे पण वापरल्या जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणता? तर कोणता आहे? ऑप्शन ए एनॅक, बी इनॅक. कोणता आहे? ऑप्शन बी इनॅक. इनॅकचं फुल फॉर्म काय? इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. पहिला सामान्य उद्देशाचा इलेक्ट्रॉनिक काय आहे? संगणक आहे. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 पहिल्या पिढीतील संगणकात फर्स्ट जनरेशनमध्ये काय वापरल्या जाते? काय वापरल्या जाते? मी सांगितलं आपल्या व्हिडिओमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स. फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स आणि याची उदाहरणे काय? एनॅक, युनिवॅक ही ज्याची काय उदाहरणे खूप मोठे आणि उष्णता निर्माण करणारे आहे. त्यानंतर क्वेश्चन 11 दुसऱ्या पिढीच्या संगणकात काय वापरले जात होते? आपण घेतलाय व्हिडिओमध्ये व्हॅक्यूम ट्यूब नाही. हे कशामध्ये? फर्स्ट जनरेशनमध्ये. ट्रान्झिस्टर. हा ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ट्रान्झिस्टर लहान आकाराचे सर्वात स्वस्त आणि कमी उष्णता आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या पिढीच्या संगणकात काय वापरले जात होते? ए पहिल्या पिढीत ट्रान्झिस्टर, बी दुसऱ्या पिढीत, तिसऱ्या पिढीत इंटिग्रेटेड सर्किट आय सी चिप, जे काय एका चिपमध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर चौथ्या पिढीचा संगणकात क्वेश्चन 13 काय वापरले जाते? तर काय? ऑप्शन ए व्हॅक्यूम ट्यूब पहिल्या पिढीत, बी ट्रान्झिस्टर दुसऱ्या पिढीत, तिसऱ्या पिढीत आय सी चिप, चौथ्या पिढीत मायक्रो प्रोसेसर म्हणजे VLS आहे. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. ठीक आहे. यालाच काय वापरल्या जाते? मायक्रो प्रोसेसर. कोणत्या? चौथ्या. त्यानंतर क्वेश्चन 14 पाचव्या पिढीचे संगणक फिफ्थ जनरेशन कशावर आधारित आहे? कशावर आधारित आहे? ऑप्शन ए ट्रान्झिस्टर, ऑप्शन सी व्हॅक्यूम ट्यूब, ऑप्शन डी मॅग्नेटिक कोर मेमरी नाही. ऑप्शन बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. फिफ्थ जनरेशन मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज हे संगणक स्वतः शिकवत आणि निर्णय घेतात, जे आपण आता यूज करतो. तर मित्रांनो
असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, जे तुम्हाला रेल्वे ग्रुप डी आणि टी-ई-टी 2026 साठी अत्यंत उपयोग राहणार आणि कॉम्प्युटर हाच गेम चेंजर आहे. तर मित्रांनो, तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या यशाच्या प्रवासाचे साथीदार बना. तसेच आपण मॅथ्स, रिझनिंगचे पण व्हिडिओ घेऊन लगेच येणार आहोत, जे महाराष्ट्रातील सगळ्या एक्झामसाठी अतिशय फायदेमंद राहणार आहेत. मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मूल्यवान आहे. म्हणून प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला साथ द्या आणि यश नक्की मिळवा. स्वप्न तुमचे, मेहनत तुमची आणि साथ आमची. धन्यवाद.